हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी पातोड्या बनवल्या होत्या। तर त्यासाठी लसूण, मिरच्या आणि मीठ आणि थोडे जिरे हे घेतलं होतं वाटण्यासाठी। मला कमी तिखट पाहिजे होतं म्हणून मी 2च मिरच्या घेतल्या होत्या आणि हे मिक्सरला बारीक करून घेतलं होतं। तर फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं। आता आपण हे वाटलेलं आहे ना मिश्रण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। आणि हे मिश्रण आहे ना तेलात थोडंसं असं ब्राउनिश मस्त फ्राय करून घ्यायचं। तेलात चांगलं फ्राय होऊन द्यायचं। आता त्यात थोडी हळद टाकून घेतली। हे पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। आणि मी 1 वाटी चण्याच्या पिठासाठी 1.5 ग्लास पाणी वापरलं। आणि याला छान उकळी येऊन द्यायची। छान उकळी आल्यावर गॅस कमी करून घेतला आणि त्यात 1 वाटी चण्याचं पीठ मी टाकून घेतलं। गुठळ्या होऊ नये म्हणून आहे ना एकसारखं हलवत राहायचं। स्क्वेअर वाला बनवू पातोड्या। आणि मी इथे उलटणीने 1-2 मिनिटं सारखं हलवून आहे ना सगळ्या गुठळ्या फोडून घेतल्या होत्या। आणि बघा छान घट्ट झालंय। आता 2 मिनिटं ना अशी वाफ दडपून घ्यायची आहे। कारण आहे ना एखादी गुठळी असेल तर ती वाफ दडपल्याने शिजून येते। आणि छान परत पुन्हा एकसारखं हलवून घेतलं। आता हे पीठ आहे ना ताटावर थापून घ्यायचं होतं। त्यासाठी मी ताटाला तेल लावून घेतलं। छान शिजलं होतं, एकही गुठळी राहिली नव्हती। आणि हे पीठ गरम गरमच थापून घ्यायचं असतं। आणि ते हाताला चिटकतं म्हणून मी तेल लावून घेतलं होतं आणि एकसारखं ताटावर थापून घेतलं होतं। आता हे मी रूम टेम्परेचरवरच गार करून घेतलं होतं। त्याने त्याच्या वड्या खूप छान पडतात। आणि सुरीने कट करून घेतलं होतं। आणि ह्या पातोड्या माझ्या चिरंजीवाला खूप आवडतात। त्याने सांगितलं होतं मम्मी आज पातोड्या बनव म्हणून मी खूप छान अशा तयार झाल्यात। बघा खूप छान तयार झाल्यात। आणि व्हिडिओ आवडला